बघा, तुमच्या वर्ग 10वीच्या भाषा विषयाच्या पाठ्यक्रमिक पुस्तकामध्ये आपल्याला 8वा गद्यपाठ दिलेला आहे आणि शीर्षक आहे त्या पाठाचं वाट पाहताना. लेखिका आहेत अरुणा ढेरे. या पाठाचा थोडा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर तयार आहे ना? चला तर बघूया वाट पाहताना हा गद्यपाठ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाट हा शब्द ऐकलेला आहे. सर्वांनीच तो ऐकलेला आहे आणि परिचित शब्द आहे आणि हाच शब्द शीर्षकामध्ये सुद्धा आलेला आहे. वाट म्हणजे काय? बघा, नानाविध अर्थ आहेत बरं. वाट म्हणजे रस्ताही होतो. वाट म्हणजे मनाची एक आंतरिक ओढ, या अर्थाने देखील आपण त्या शब्दाकडे पाहतो. शिवाय वाटणे म्हणजे देणे असं होते. तर पुन्हा वाटणे हा जो शब्द आहे त्याच शब्दाचा थोडा अर्थ आपण वेगळा पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या ग्रामीण बोलीमध्ये पाटावर म्हणता त्यावर वाटलं जाते. बघा, वेगवेगळे अर्थ आहेत ना. मग अशा वेगवेगळ्या अर्थापैकी पाठाच्या शीर्षकामध्ये नेमका कोणता अर्थ अपेक्षित आहे बरं? तो अर्थ आहे एक मनाची आंतरिक ओढ, वाट पाहणं. कारण पुढे पाहताना हा शब्द आलेला आहे आणि म्हणून त्याचा अर्थ आपल्याला त्या पद्धतीने घ्यायचा आहे. बघा, पाहताना असा शब्द पुढे आला. पाहणे हे एक क्रियापद, एक क्रियावाचक शब्द आणि त्याला धातू साधित तांना प्रत्यय लावला. म्हणजेच हे शीर्षक कुठेतरी अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाणारा आहे याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहे. हा जो पाठ आहे ना, फार मजेशीर पाठ आहे. या पाठाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा लेखिका अरुणा ढेरे यांचा जो एक स्वतःचा अनुभव आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. या पाठाचा साहित्य प्रकार बघा कोणता आहे. ललित साहित्य हा या पाठाचा साहित्य प्रकार आहे. काय असते ललित साहित्यामध्ये? रंजकता असते, तरलता असते, काव्यात्मकता असते. ही त्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत आणि या सर्वच वैशिष्ट्यांचा एक सहज प्रत्यय या पाठामध्ये तुम्हाला येणार आहे. साहित्याच्या दृष्टीने थोडं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या साहित्यातून अभिजात सौंदर्याची अभिजात अभिव्यक्ती संभवते ते सर्व साहित्य म्हणजे ललित साहित्य होय. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं अभ्यासत असताना आपण फक्त एक गोष्ट पाहायची की ज्यात रमणीयता आहे, ज्यात नाट्यात्मकता आहे, काव्यात्मकता आहे असं ते साहित्य आणि हीच बाब पाठाच्या अनुषंगाने आपणही अभ्यासूयात. या पाठाचा संदर्भ ग्रंथ बघा. छात्र प्रबोधन हे पुण्यावरून प्रकाशित होणारं मासिक, त्यातून हा ललित लेख घेण्यात आलेला आहे आणि हे ललित लेखन ज्यांनी केलं त्या लेखिकेचा परिचयही आपण पाहिला पाहिजे. तर बघा, डॉक्टर अरुणा ढेरे यांचा थोडकासा परिचय. डॉक्टर अरुणा ढेरे, अरुणा रामचंद्र चिंतामण ढेरे असं त्यांचं पूर्ण नाव. जन्म आहे 2 फेब्रुवारी 1957 आणि पुणे या ज्ञाननगरीत त्या जन्मलेल्या आहे. प्रत्येकाच्या अवतीभोवतीचं वलय, त्याला मिळणारे आदर्श, त्याला मिळणारं वातावरण हे त्याच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाचं असते. लेखिका ज्या आहेत त्यांचे वडील रामचंद्र चिंतामण ढेरे हे सुद्धा डॉक्टरेट झालेले होते. त्यांचाही साहित्याचा व्यासंग होता आणि तोच आदर्श, आपल्या पित्याचा आदर्श या लेकीला लाभल्यामुळं आपोआपच त्यांची ती साहित्यिक बैठक तयार झालेली होती आणि घरातूनच ते बाळकडू त्यांना मिळालेलं होतं. आणि त्या शैक्षणिक काळामध्ये लेखणी हातात घेतली. माध्यमिक शिक्षण सुरू होतं ते नूतन विद्यालय, हुजूरपागेची पुण्याची शाळा, माध्यमिक शिक्षण तिथे केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे गरवारे महाविद्यालय जे आहे, सर परशुराम महाविद्यालय आहे, इथून त्यांनी पूर्ण केलं. बघा, हे शिक्षण घेतानाच हाताची लेखणी सुरूच होती. हळूवारपणे एक एक धागा उलगडल्या जात होता. त्या कथा लिहित होत्या, त्या कविता लिहित होत्या, होता होता कादंबरी लेखन केलं
आणि मग एक कवयित्री, एक कथा लेखिका, एक कादंबरी लेखिका आणि याही पलीकडे जाऊन समीक्षा लेखिका, कारण बरंचसं समीक्षात्मक लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. असं हे वेगवेगळे जे काही साहित्यातले पैलू आहे ते अभ्यासताच जेव्हा त्यांनी प्रथम BA ची पदवी मिळवली, त्या पदवीमध्ये देखील पुणे विद्यापीठातून पहिले आलेले आहेत. आणि MA जेव्हा केलं तर त्या MA त्यांनी अगदी प्रथम येऊन, विद्यापीठातून प्रथम येऊन एक सुवर्ण पदक आणि त्याशिवाय 13 अन्य पदकं त्यांनी मिळवलेले आहेत. बघा, अशी पदकं तुम्हालाही मिळवायची आहेत. या पलीकडे जाऊन त्यांचं साहित्य थोडंसं आपण पाहू, कारण तुमच्या पाठ्यक्रमिक पुस्तकामध्ये परिचयामध्ये दिलेलं आहे. मैत्रेयी, यक्षरात्र, मंत्राक्षर वगैरे सारखे कविता संग्रह त्यांनी लिहिले आहेत. जावे जन्माकडे, अज्ञात झऱ्यावर यासारखं काहीसं कथालेखन त्यांनी केलेलं आहे. मैत्रेयी ही त्यांची गाजलेली कादंबरी, तर विस्मृती चित्रे हा त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. असं विपुल ग्रंथ संपदा त्यांची आहे. पलीकडे जाऊन थोडं पाहायचं झालं तर विद्यावाचस्पती, PhD, आचार्य पदवी ज्याला म्हणतो आपण, ती पदवी सुद्धा त्यांनी संपादन केलेली आहे. आणि त्या पदवीचा देखील विषय असाच होता, साहित्यिकांच्या कथा कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास दिलेला आहे. अगदी सहजतेनं त्यांच्या साहित्यविषयक परिचयामध्ये तो भाग आलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग पहा, अनेक पुरस्काराच्या त्या धनी ठरलेल्या आहेत. कारण व्यक्ती जेव्हा आपली कार्याची वाट चालत असतो तर त्यावेळेला त्याच्या कार्याची दखलही कुठेतरी घेतली जाते विद्यार्थी मित्रांनो, आणि अशीच दखल त्यांच्याही कार्याची घेतलेली आहे. अनेक पुरस्काराच्या त्या धनी ठरलेल्या आहेत. अगदी पहा, 92 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे 2019 मध्ये यवतमाळ या ठिकाणी झालेलं होतं, त्याच्या अध्यक्षपदाचा बहुमान हा अरुणा ढेरे यांना मिळालेला होता. याही पलीकडे काही पुरस्कार, लाभ सेटवार पुरस्कार आहे, निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार आहे, किंवा विठ्ठल उमप पुरस्कार आहे, साहित्यदीप पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार. बघा किती पुरस्काराच्या त्या धनी ठरलेल्या आहेत. हे सगळे जे पुरस्कार मिळालेत ना, हे सहज मिळाले नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. प्रयत्न केलेत म्हणून यश पदरी पडलं. तुम्हालाही प्रयत्न करायचा आहे आणि यशाची वाट पाहायची आहे. मुद्दामून या पाठाच्या शीर्षकानुसार आपण ती बाब पाहणार आहोत. पुन्हा पुढे या पाठाची पार्श्वभूमी काय आहे बघा. पाठाची पार्श्वभूमी नेमकी पाहताना, वाट पाहताना मनाची आंतरिक ओढ कशी असते. मनाची आंतरिक ओढ प्रत्येकाच्या आयुष्यात वाट पाहणं हे अटळ बाब आहे. तुम्ही, मी, आपण सर्वच जण वाट पाहत असतो कशाची ना कशाची. त्या वाट पाहण्यामध्ये किती गमती जमती आहेत. कधी हुरहुर आहे, कधी अस्वस्थता आहे, कधी आनंद देखील आहे. कारण वाट पाहिल्यानंतर एखादी गोष्ट जेव्हा मिळते ना, तेव्हा तो परमोच्च आनंद असतो. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला पण. त्यानंतर दुसरी बाब बघा, एखादं बाळ जेव्हा आईच्या कुशीत एखादा अंकुर फुलते, ती वाट पाहते, आणि जेव्हा तिचा तो कालावधी पूर्ण होतो आणि प्रसव दिन येतो, ती वाट पाहत असते, कसं असेल माझं बाळ, कसं असेल माझं बाळ. वाट पाहता पाहता तो क्षण येतो, आपला जन्म होतो, आणि ती सर्व प्रसव वेदना, तिचं सर्व दुःख बाजूला सारून त्या क्षणाला ती काय करते बरं, आपल्या बाळाला जवळ घेते, त्याला न्याहाळते, आणि त्यावेळेचा तिच्या चेहऱ्यावरचा तो परमोच्च आनंद असतो विद्यार्थी मित्रांनो. दुसरी बाब बघा, अगदी शाळेची वाट पाहणं. सध्या कोरोनाचा काळ आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी माझी शाळा केव्हा लागणार आहे वाट पाहतात ना. मला माहिती आहे तुमचं वाट पाहणं सुरू आहे. मग वाट पाहता शाळा सुरू झाली, तुम्ही आमचीही वाट नक्कीच पाहता. मला कोण शिक्षक असतील, कोणत्या विषयाला कोणते शिक्षक येणार आहेत, अनेक गोष्टी आहेत बरं. याही पलीकडे जाऊन तुमच्या वाट पाहण्यातल्या गमती जमती काही आगळ्या वेगळ्या आहेत. त्या सांगायलाही नको, पण तरी देखील काही गोष्टी सांगणार आहेत. तुम्ही एखाद्या मित्राच्या वाढदिवसाची वाट पाहता. कशासाठी माहिती आहे का? एक चॉकलेट मिळणार आहे यासाठी. याही शिवाय काही गोष्टींच्या गमती जमती जरा वेगळ्या आहेत. आज बाई जर आल्या नाहीत तर मैदानावरती मला हुंदाडायला जायला मिळेल का, वाट पाहता याची. आणि याची जाणीव आम्हा शिक्षक लोकांना नक्कीच असते. म्हणजे अर्थातच माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे की तुमच्या आयुष्याशी अशा कितीतरी बाबी वाट पाहण्यासंदर्भातल्या निगडीत आहे बरं. पुन्हा एक बाब,
अगदी नोकरीसाठी वाट पाहणं. बघा, आपलं शिक्षण होतं, परीक्षेची वाट पाहतो, परीक्षा देतो, निकाल लागतात, मग कुठेतरी आपण पदवी परीक्षा देतो, आपला अभ्यासक्रम पूर्ण होतो, आपलं शिक्षण पूर्ण होतं, नोकरीची वाट पाहणं सुरू होतं, वेध लागलेले असतात. 4-2 वर्ष नोकरीची वाट पाहता पाहता जेव्हा नोकरी मिळते ना, तेव्हा त्या नोकरीचा मिळणारा आनंद हा तर काही आगळाच असतो. बघा, याही पलीकडे जाऊन पुन्हा उपवर लग्नाचं वय झालं की मला सुयोग्य जोडीदार मिळाला पाहिजे याची वाट. सध्या तुम्हाला ते अनुभूती नाही, तो अनुभव नाही, परंतु भविष्यात मिळणार आहे प्रत्येकाला, हेही जाणून घ्या. मग सुयोग्य वधूवराची आम्ही वाट पाहतो आणि जेव्हा केव्हा योग्य वर आम्हाला मिळतो, योग्य वधू आम्हाला मिळते, तर तेव्हाही एक वेगळा आनंद आमच्या मनाशी झालेला असतो. पुन्हा या वाट पाहण्यातल्या काही अनुभूती, काही सुखदही आहेत, काही दुःखद देखील आहेत, परंतु त्या सर्व अनुभूतीतून आम्हाला एक गोष्ट शेवटी शिकायची आहे. पाठाच्या शेवटी आपण ते पाहणार आहोत की या वाट पाहिल्यानंतर काही चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. सहज मिळालं त्याची किंमत नसते, परंतु वाट पाहिल्यानंतर जे मिळतं ना, त्याचं मोल आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये अगदी सुरुवातीला काय दिलेलं आहे बरं? पाठामधला सुरुवातीचा जो घटक आहे तो एकच आहे. कोणता? तर होळीच्या पर्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. होळीचा पर्व बघा, मार्च महिना, थोडी थंडी कमी झालेली असते, होळी आलेली, रंगाची उधळण होते आणि मग आम्ही सहज अंगणात बसायला लागतो. आमच्या गप्पा गोष्टी चालतात. आम्ही त्या अंगणात बसून मस्तपैकी आनंद घेतो. हा सगळा आनंद घेत असताना कुठेतरी आंब्याला मोहर आलेला, त्या मोहरलेल्या आंब्याचा दरवळ वातावरणात पसरलेला, तोही एक सुखद अनुभव आहे. आपण शेतकऱ्याची लेकरं असाल तर निश्चितपणे तुम्ही त्याचाही आनंद घेतला असालच. शिवाय पक्षी येतात, पहाटे उठलत, पक्ष्यांचा नाना परिचित आवाज येतात, त्याचा एक वेगळा आनंद. असा तो आनंद निश्चितपणे आपणही त्या होळीच्या पर्वावर म्हणजे अर्थातच मार्च महिन्यामध्ये घेत असतो. मग हळूहळू अंगणात झोपायचं, गॅलरीत झोपायचं. आम्ही खेड्यापाड्यातली लोक छान अंगणात झोपतो, तिथे आम्ही तो आनंद घेतो. रात्री मनाशी एखादा विचार असतो, मला सकाळी एखादा कोकिळेचा आवाज माझ्या कानी पडेल का? बघा, लेखिकेनंही तीच गोष्ट आहे, लेखिकेच्या बाबतीतली सुद्धा, की त्या लेखिका असं सहज रात्री झोपायला जातात. इथे एक वाक्य आलेलं आहे, रात्रीचे मऊगार हात, असं वाक्य आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार आलेला आहे. बघा, अचेतनाला चेतन मानून म्हणजे निर्जीवाला सजीव मानून केलेलं वर्णन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. तो अलंकार त्या वाक्यामध्ये आलेला आहे. रात्रीचे मऊगार हात अंगावरून फिरू लागले की सहजतेनं डोळ्याला झोप येते. रात्री एकच स्वप्न मनाशी, मला सकाळी कोकिळेची कुहूक ऐकायला मिळेल का? आणि अगदी पहाटे पहाटे झाडावरती आलेली कोकिळ, छान तिची सुरेल तान, ती कुहूक ऐकायला मिळते. आणि मग खऱ्या अर्थाने आपलं ते रात्रीचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान लेखिकेला मिळतं. बघा, आहे ना वाट पाहण्यातली गंमत. शिवाय आता तुम्ही सर्व विद्यार्थी घरी आहात. जेव्हा आपली परीक्षा झाली मार्च महिन्यामध्ये आणि मग परीक्षा सुरू असतानाच थोडं हे वातावरण तयार झालं, त्यावेळेची गंमत बघा. तुम्ही परीक्षा दिल्यात, निकाल केव्हा लागेल वाट पाहिली. लेखिकेच्या बाबतीत तसंच. त्या परीक्षेपर्यंत आपली परीक्षा आटोपली, मग पुस्तकांचं थोडंसं शालेय पुस्तकं, अभ्यासक्रमिक पुस्तकं, त्यांना पाठांतराची आवड होती, आपल्याला जरी नसली तरी जी आवड त्यांना होती, त्यामुळं शालेय पुस्तकंही त्या अगदी बारकाईनं वाचायच्यात, अभ्यासायच्यात. परंतु थोडं परीक्षेचा ताण निघालात, शालेय पुस्तकं बाजूला पडलीत की मग गोष्टीची पुस्तकं वाचायची, कथा कादंबऱ्या वाचायच्यात. हा वाचनाचा छंद त्या जपत होत्या. बघा, या ठिकाणी वाचन क्षमता, तुमच्या पुस्तकामध्ये काही क्षमता दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी ही वाचन क्षमता तुम्हाला तुमच्यामध्ये विकसित करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेखिका वाचन करायच्यात आणि हळूहळू त्यातून अनेक गोष्टी त्यांना मिळायच्या. त्याशिवाय पाठामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. कोणत्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे? तर सुटीची वाट पाहणं. मग सुट्या लागल्यात
अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, त्याची फुलं तोडणं, शनिवार वाड्यात जिथे त्या राहायच्यात वाड्यात जाऊन छानशी अगदी बकुळीची फुलं वेचून आणणं. गंमत असते बरं याही गोष्टीत. ती फुलं तोडून आणायच्यात. आई आत्या घरामध्ये यांची उन्हाळ्यातली कामं करायची. आपल्या शब्दामध्ये, ग्रामीण बोलीमध्ये आपण त्याला वळवट असा शब्द वापरतो बघा. काय? कुरड्या, पापड्या, शेवळ्या. तुमची माझ्या सगळ्यांच्या घरी हे सगळे मेनू बनवले जातात. त्याची घाई, त्याची लगबग त्यांच्या घरी चाललेली असायची. अंगणात वाळवणं घातलेली असायची. मग काय, आंबे आलेले, कच्च्या कैऱ्या आलेल्या, त्याचं पन्हं, कैरीची डाळ आणि पन्हं हे पदार्थ घरात केले जायचे. मस्तपैकी ही छानशी मेजवानी मिळायची. मग त्यासाठी, हा आनंद लुटण्यासाठी तो उन्हाळ्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असायचा. याही पलीकडे जाऊन ऊसाच्या रसाचा आस्वाद घेणं किंवा घरच्यांच्या परवानगीने बर्फाचे गोळे, आईस गोला तो खाणं असतो ना, या सगळ्याच गोष्टी गंमत. आणि असा आनंद लुटता लुटता तो उन्हाळ्याचा पर्व जायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुटी ही आपण कशी सत्कारणी लावतो यालाही महत्त्व आहे बरं. लेखिका ज्या वाड्यामध्ये राहायच्या तिथं अनेक कुटुंब वास्तव्याला होती आणि त्याच वाड्यामध्ये अगदी वरच्या मजल्यावरती, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती एक छोटेखानी ग्रंथालय होतं. त्या ठिकाणी लेखिका वाचन करायला जायच्या. सुटीच्या काळात मस्त पुस्तकाच्या गराड्यात त्या जाऊन बसायच्या. पुस्तकाच्या गराड्यात जेव्हा त्या बसायच्या त्यावेळेला पुस्तकाच्या गराड्यात बसत असताना आजूबाजूला सगळी पुस्तकं आणि बघा इथे चित्र आहे, चित्रामध्ये दाखवलेलं आहे की त्या कशा रमायच्यात त्या ग्रंथालयामध्ये. पुस्तकं वाचायच्यात, कथा वाचणं, कादंबऱ्या वाचणं. आणि मग हे सगळं वाचन करत असताना बघा, काही न अनुभवलेली माणसं, काही न पाहिलेली माणसं, अनेक अनेक गोष्टी, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी पण तरी आपले वाटणारे असे अनेक प्रसंग, ते सगळं सगळं त्यांना पुस्तकाच्या दुनियेत मिळत होतं. आपल्यालाही मिळू शकते जर तुम्ही वाचनाचा छंद जपलात तर. असं करता करता हा सगळा आनंद त्या घेत असायच्या आणि मनात विचार करायच्या, कसं सुचलं असेल या लोकांना, कसा तो इतिहास लिहिला गेला असेल, कशी ती गाणी रचल्या गेली असेल, कशा त्या कथा लिहिल्या गेल्या असतील बरं, कशी प्रेरणा मिळाली असेल या लोकांना. आणि होता होता सहजच आपणही असं लिहू शकू का या विचाराने त्या प्रेरित झालेल्या होत्या. आणि म्हणून हातात लेखणी घेतली, लिहित्या झाल्या आणि अनेकविध साहित्य त्यांच्या हातातून लिहून झालेलं आहे. तुम्हालाही, मला माहिती आहे, मला विश्वास आहे की माझी लेकरं देखील लिहू शकतात. त्यांनीही जर प्रयत्न केला तर लेखणी हातात घ्या, छानसं वाचन करा, प्रेरणा घ्या आणि त्यातून तुमच्यातली लेखन क्षमता विकसित करा. दुसरा भाग पहा. अंगणामध्ये एक छानसं उमराचं झाड होतं बघा. आणि उमराचं झाड म्हणजे काही खूप सुंदर असतं अशातला भाग नाही. अगदी गाठी गाठीचं कसं तरी ते झाड, त्यावरती ती पिकी उमरं जी आहेत, पिकलेली उमरं ती आलेली. आणि ते चाखण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी पोपटांचे थवे येऊन बसायचे. आणि मग काय, ती लाल उमरं आणि हिरव्या पंखाचे ते सगळे बसलेले पोपट, मोठं सुंदर असं दृश्य ते दिसायचं. ते जे दृश्य आहे ना, ते पाहिल्यानंतर एका वेगळ्या भावविश्वात लेखिका जाऊन रमायच्या आणि सहजच मनात काही शब्द स्फुरायचे, कविता स्फुरायच्यात. आणि होता होता त्याला शब्दरूप यायचं, मूर्त रूपात त्या कविता लिहिल्या जायच्या. छानशा सुंदर अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांची कविता वाचाल तुम्ही. मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या, उमलू नकळ्यांना दुमडत नाही देठ. सुंदर अशी कविता आहे, वाचाल. या पलीकडे जाऊन मग काव्यनिर्मितीची प्रक्रिया सुरू व्हायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, काव्यनिर्मिती काही सहज होत नसते बरं. एखाद्या व्यक्तीशी मैत्री करणं आणि काव्याशी मैत्री करणं खूप मोठा फरक आहे दोन्हीमध्ये. व्यक्तीला जर म्हटलं मी की अरे इकडे ये, सहज येईल. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे, सहजतेने तो आपल्याशी गप्पा गोष्टी करेल. पण विद्यार्थी मित्रांनो, साहित्याचं तसं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही लेखणी घेऊन हाती बसलात, डायरी घेऊन हाती बसलात, विचार स्फुरणार नाही. पण एखाद्या वेळेला मात्र रात्री अपरात्री केव्हा तरी तो विचार स्फुरू शकतो आपल्याला.
9व्या वर्गामध्ये गदी माडगुळकरांचा एक प्रसंग दिलेला आहे बघा, की त्यांना एक गीत रचायचं असतं. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. रचना करायची. अख्खा दिवस त्यात विचार करण्यात गेला. रात्रीला घरात सुचत नाही, बाहेर बसले, तुळशीजवळ जाऊन बसलेत, पत्नीला बिछायत करायला लावली. विचार करता 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 अगदी मध्यरात्र उलटून गेली आणि पहाटे 4 वाजता गीत पूर्ण झालं. आहे ना गंमत? असंच असतं बघा साहित्याचं. एखाद्या वेळेला खूप लिहायची इच्छा असते आणि मग विचारच स्फुरत नाही. एकाकी बसायचं, अस्वस्थ व्हायचं. घरातल्यांची बोलणी खायची. लेखिका सुद्धा बोलणी खायच्यात. आत्या बोलायची, आई बोलायची, का अशी बसली आहेस वेड्यासारखी. परंतु जेव्हा केव्हा मग ते विचार शब्दात उतरायचे ना, तर तेव्हा मात्र लेखिकेला एक परमोच्च आनंद ज्याला म्हणतो तो आनंद घेता यायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती तुम्हाला कृती सुद्धा दिलेल्या आहेत. व्यक्तीशी मैत्री आणि साहित्याशी मैत्री, काव्याशी मैत्री या संदर्भातली एक कृती सुद्धा तुम्हाला अभ्यासाला आलेली आहे. ती कृती तुम्ही सोडवायची आहे, दिलेली आहे. व्यक्तीशी मैत्री कशी करायची आणि काव्याशी मैत्री कशी होते आपली. आपण व्यक्तीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, मनसोक्त गप्पा मारतो, प्रतिसादही मिळवतो, व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते. पण काव्याशी मैत्री करताना मात्र या कुठल्याच गोष्टी नाहीत. काय तर कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नाही. ती प्रसन्न झाली असता केव्हाही धावत येते, मात्र कविता वाट पाहायला लावते. एका कवींच्या कवितेतल्या ओळी आहे, तिच्या प्रसरणासवे सकल देह हे लावतो, क्षणैक चपलौघ की जणू शिरातूनही धावतो. काय अर्थ आहे या कवितेचा? डोक्यावरून गेलं का? निश्चित नाही. बघा समजावून सांगते मी. त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की जसा विद्युत प्रवाह, तारांमधून जसा विद्युत प्रवाह क्षणात वाहतो आणि अगदी सगळं दुनिया प्रकाशित होते, तशाच सारखं जेव्हा आपल्या शरीरातून त्या चैतन्याचा प्रवाह वाहतो ना आणि त्या शब्दाला सहजतेनं काव्यात गुंफलं जाते, ही त्या कविता निर्मितीची प्रक्रिया आहे. तुम्ही सुद्धा आनंद घ्यायचा बरं, कधीतरी विचार करून पाहायचा. एक श्रवण क्षमता जी आहे, ऐका गाणी सुंदर सुंदर, तुम्हाला सहजतेने स्फुरणार आहेत अशा कविता सुद्धा लिहायला, गाणी सुद्धा लिहायला. शिवाय एक बाब यात काय आहे बरं? अस्वस्थता आहे, हुरहुर आहे आणि मग निर्मिती नंतरचा आनंद देखील आहे. ही बाब अभ्यासत असताना आता पुढे आपण थोडासा एक घटक पाहू. लेखिकेच्या आत्या उरुळी कांचनला होत्या, शिक्षिका होत्या त्या तिथल्या शाळेमध्ये. पुण्यावरून जाये करायचं, बस स्टॉपवरती बसनी जायचं, मग तिथून ट्रेन पकडायची पुढे पुन्हा, मग ट्रेननी जायचं. म्हणजे हा अगदी दगदगीचा प्रवास, लांबवरचं अंतर कापावं लागत होतं. घरून 8 वाजता सकाळी निघायचं, रात्री 8 वाजायचे 9 वाजायचे घरी परत यायला, कारण हा जाण्या येण्याचा प्रवास म्हणजे खडतर प्रवास होता. मग ही लहानगी भावंड आत्या त्यांच्या जवळ राहायची. आत्याची लाडकी भावंड त्या आत्याची येताना वाट पाहत असायचे. अगदी दिंडी दरवाजाजवळ एक शब्द ऐकायचा, दिंडी दरवाजा. घराला जो मोठं दार असतं ना ते दार, आणि त्याला एक छोटं दार असतं, तो दिंडी दरवाजा. तिथे ही भावंड उभी राहायची, आत्याची वाट पाहायची. आणि मग ती आली की या सर्व लेकरांच्या चेहऱ्यावरती एक आगळा आनंद झळकायचा. इथे एक शब्द आलेला आहे या समासामध्ये, शोष असा शब्द आलेला आहे. शोष गिळणे असा शब्द आलेला आहे. तो शोष म्हणजे काय आहे? दुःखावेग. अगदी ज्याला आपण आवंड हा शब्द तुम्ही ऐकला असाल किंवा दुःखावेग हा शब्द ऐकला असाल, त्याचा अर्थ आहे ही सगळी भावंड अगदी बिलकुल रडायला यायचं, परंतु आत्या दिसली की सहजतेनं आतल्या आत ते दुःख गिळलं जायचं आणि आनंदित होऊन ही भावंड त्या आत्याला बिलगायची. बघा, वाट पाहण्यात एक हुरहुर, परंतु लगेचच ती आल्यानंतरचा, भेटल्यानंतरचा आनंद, दोन्ही गोष्टी यात आपल्याला दिसतात. पुन्हा दुसरा भाग आहे, तो कोणता? तर सुंदर असा एक चित्रपटाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, पोस्टमन इन द माउंटन, चिनी सिनेमा. या चिनी सिनेमातील एक प्रसंग तुम्हाला दिलेला आहे. एक कुणीचा पोस्टमन असतो, पाहिलात तुम्ही पोस्टमनला. आता थोडंसं पाहायला कमी मिळतं पोस्टमनला, आम्ही मात्र या पोस्टमनचं रूप पाहिलेलं आहे. डाकिया डाकलाया असं एक गीत आम्ही आधी अभ्यासलेलं आहे. पोस्टमन सहजतेनं डोंगरदऱ्यांवरती जायचे आणि तिथे जाऊन
पत्र वाटायचे, घराघरामध्ये पत्र पोहोचवायचे. काही जण आतुरतेनं त्या पत्राची वाट पाहायची. आमच्या लहानपणी देखील आम्ही पोस्टमनच्या मागे धावण्याचा अनुभव घेतलेला आहे. धावायचो, तो पत्र आम्हाला द्यायचा, कधी गंमतही करायचा आणि आम्ही मात्र मोठे आनंदित झालेले असायचो. असाच हा एक पोस्टमन डोंगर दऱ्यांवरती जाऊन पत्र वाटायचा. काही एक म्हातारी ती त्यांची आतुरतेनं वाट पाहत असायची. पण एकदा काय झालं, ते आजारी पडलेत. मग आजारी पडल्यानंतर आता काय करायचं, पर्याय शोधला. त्यांचा मुलगा होता. वयात आलेल्या त्या पोराला त्यांनी सहजतेनं म्हटलं की तुला ही पत्र वाटायची आहेत. त्याला घरं माहीत नाहीत. मग काय, मग सोबत घेऊन गेलेत. 4-2 दिवस घरांचा परिचय करून देणं भाग होतं, म्हणून सोबत नेलं ते एक दिवशी. आणि गेल्यानंतर एका झोपडीजवळ एक म्हातारी बसलेली पोस्टमनची वाट पाहत होती. ती अगदी सहज जेव्हा पोस्टमन तिला दिसले, तिच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला. हा आनंद झळकला, तिने पाहिलं आणि पोस्टमन सुद्धा तिच्या जवळ जाऊन एक पत्र त्यांनी काढलं आणि तिला वाचून दाखवलं. अगदी कोरा कागद होता बरं तो. पण पोस्टमननी मात्र त्यामध्ये ती ज्या लेकाची आतुरतेनं वाट पाहत होती, ज्या लेकाच्या पत्राची ती वाट पाहत होती, त्याच्याच शब्दात पत्र वाचून दाखवलं. मी तुला घ्यायला येणार आहे, तू काळजी करू नको, तब्येतीची काळजी घे, अनेक अनेक गोष्टी. हे सगळं वाचून दाखवलं आणि म्हातारी एवढी आनंदित झाली, तिला लक्षात आलं की माझा लेक माझी खूप काळजी घेतो. खरं होतं का हे? निश्चितच नाही. कारण बघा, आजकाल मुलं जी आहेत म्हातारे आईवडिलांना खेड्यात टाकून शहरात आपलं शाही जीवन जगायला लागलेली आहेत. आणि मग ती आई, ते वडील माझ्या पत्राची, माझ्या भेटीची वाट पाहत असेल, याची पर्वा त्या मुलांना राहिलेली नाही. तुम्ही मात्र लेकरं तसं वागायचं नाही बरं. यातून तुम्हाला तीही गोष्ट शिकायची आहे. एक जीवन कौशल्य तुम्हाला शिकायचं आहे, एक मूल्य तुम्हाला शिकायचं आहे. संवेदनशीलता काय असते, भावना कशा जपायच्या असतात, ते शिकणार आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. सहजतेनं त्या म्हातारीला ते कोरपत्र वाचल्यानंतर, म्हातारी पुढे त्या पोस्टमननी ते कोरपत्र वाचल्यानंतर मुलाला प्रश्न पडला की आपल्या वडिलांनी कागदावर काहीच लिहिलं नाही, हे का बरं वाचलं असावं. आणि त्यावेळेला मात्र सहजच वडिलांनी त्याला सांगितलं की ती म्हातारी, तिच्या जगण्याचा आधार तिचा मुलगा आहे. तो कधीच तिला पत्र पाठवत नाही, तिची विचारपूस करत नाही. ती मात्र सतत आपल्या लेकाची, त्याच्या पत्राची वाट पाहत असते. जेव्हा मी तिला असं पत्र वाचून दाखवतोय ना, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्याजोगा असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक सहज 2 ओळी तुम्हाला सांगते. माणसानं माणसासाठी काहीतरी करून जावं. देता नाही आली फुलं तर काटे तरी वेचून जावं. माणसानं माणसासाठी काहीतरी करून जावं. देता नाही आलं हसू तरी आसू तरी पुसून जावं. माणसानं माणसासाठी काहीतरी करून जावं. हेच काम करत होता तो पोस्टमन. काय करत होता तो? त्या म्हातारीची आसवं पुसत होता, तिला जगण्याचा आधार देत होता. तिचा शेवटचा काळ सुखाचा जावा हा प्रयत्न तो करत होता. कारण त्या पोस्टमनला माणसांना सांधण्याचे पूल माहीत होते. त्याच्यात माणुसकी होती. तो केवळ एक नोकर नव्हता, तर तो एक भला माणूस होता, एक सज्जन माणूस होता. अशीच माणुसकी लेकरांनो तुम्हाला सुद्धा जपायची आहे, तुम्हाला सुद्धा स्वीकारायची आहे. कारण आपल्यासाठी, आपल्या जगण्यासाठी ती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. पुन्हा एक बाब लक्षात घ्या की या पोस्टमनचं आणि त्या म्हातारीचं काही नातं होतं का? नक्कीच नाही. परंतु नातं जरी नसलं ना, तरी समाजात अनोळखी अशी कितीतरी लोक आहेत, त्यांच्याही जगण्याचा तुम्ही आधार होऊ शकता. ही बाब सुद्धा तुम्हाला मला स्वीकारायची आहे. बघा किती गोष्टी आहेत बरं, अशा अनेक अनेक बाबी आहेत. मग या वाट पाहण्यातल्या गमती जमती पहा. त्यात कधी अस्वस्थता आहे, हुरहुर आहे, शिवाय कधी आनंद सुद्धा आहे. कधी आम्ही दुःखी होतो, कधी आम्ही आनंदी सुद्धा होतो. अनेक बाबी त्यात दडलेल्या आहेत. यातून आम्हाला काय शिकायला मिळणार आहे? आम्हाला संयम शिकायला मिळणार आहे, आम्हाला धीर आहे, आमच्यातला आत्मविश्वास वाढणार आहे. कारण वाट पाहिल्यानंतर मिळणारं यश हे आत्मविश्वासाच्या
टप्प्यावरती आलेलं असतं. आणि म्हणून आम्हाला एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की सर्वात महत्त्वाची बाब आहे, जसं आमचा शेतकरी त्या पिकाची शेतातल्या वाट पाहतो, जेव्हा पेरणं करतो ना, तर त्यावेळेला त्याच्या सुखस्वप्नात तो पोहोचलेला असतो की उद्या हे पिकाच्या धान्याच्या राशी माझ्या घरी येणार आहे आणि त्या धान्याच्या राशी आल्यानंतर मग मी माझी स्वप्न पूर्ण करणार आहेत. लेकीचं लग्न आहे, लेकाचं शिक्षण आहे, अनेक गोष्टी ती स्वप्न त्यांनी पाहिलेली असतात. त्यातही पहा, दुःख असते, काळजी असते, भीती असते, अस्वस्थता असते. पीक हाती आल्यानंतरचा एक परमोच्च आनंदही असतो. तुम्ही मागच्या वर्षी एक कविता शिकलेली असाल, जोडी आमची सोबता हिरवो हिरवो तरवो आमचो दिसतं कसं आहे बघ, करीन म्हणतो औंद तुका चांगला असा नग, नग नुको माका आधी तुमका घेवा घोंगडा. सुंदर अशी कविता आहे आणि कोकणी भाषेतली कविता आहे, परंतु त्या कवितेचा संदर्भ हाच आहे की तो शेतकरी शेतात पेरणं करतो. भाताचं पीक पेरलेलं हिरवगार फुललेलं शेत पाहून त्याच्या मनात एक विचार येतो की आता आपण आपल्या पत्नीसाठी एक सुंदर असा दागिना करावा. परंतु ती पत्नी सुद्धा सहजतेनं म्हणते की नको, मला दागिना नको, तर तुमच्यासाठी आधी घोंगडं घ्या, कारण तुम्हाला उन्हाताणात फिरायचं असते. पहा, हीच बाब या शेतकऱ्यांच्या जीवनातली. शिवाय या वर्षीला कोरोनाच्या या काळामध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी कुणाला जाता आलं नाही. सर्व भक्त मंडळी, सर्व वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेली होती, वाट पाहत होती की हा कोरोनाचा काळ संपेल, आम्ही विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाऊ. परंतु नाही जायला मिळालं. तुम्हाला एक अभंग माहीत असेल, नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा फुटो पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मजलागी जाहले तैसे देवा. या तीच आहे बरं हुरूर, विठ्ठलाच्या भेटीची आस आहे, आंतरिक ओढ आहे, तळमळ आहे. आणि हीच तळमळ त्या वारकऱ्यांच्या सहजतेनं आपल्याला मुखावरती जाणवल्याशिवाय राहत नाही. शिवाय वाट पाहण्यातलं मोल काही आगळं आहे. एखाद्या बाबीची वाट पाहिल्यानंतर त्याची किंमत कळते. सहज मिळू द्या कोणती गोष्ट, आई वडील तुम्हाला सहज सगळ्या गोष्टी पुरवत असतील, तुम्हाला किंमत नाही विद्यार्थी मित्रांनो त्याची. परंतु जेव्हा तुम्ही वाट पाहता आणि मग वाट पाहिल्यानंतर मिळालेली गोष्ट, त्याचं मोल काही आगळं असते. मी काल एक गोष्ट वाचली वर्तमानपत्रामध्ये, एक विद्यार्थी मोबाईल मिळाला नाही, वडिलांनी ऑनलाईनसाठी मोबाईल घेऊन दिला नाही, हे काही त्याच्यासाठी तो अस्वस्थ झाला. अरे, ही काही गोष्ट झाली, अनेक मार्ग आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला मी एक सांगते की विचार करा थोडा, वाट पहा कुठल्याही गोष्टीची. सहज हाती आलं किंमत वाटणार नाही लेकरांनो तुम्हाला, परंतु वाट पाहिल्यानंतर मात्र त्याची खरी किंमत तुम्हाला कळणार आहे. पहा, त्यातून तुम्ही काय शिकणार आहेत बरं? संयम शिकणार आहात. वाट पाहण्यात संयम दडलेला आहे. धीर धरायला शिकणार आहात तुम्ही वाट पाहायची. विश्वास घट्ट करायला शिकणार आहात. श्रद्धा डोळस आणि पक्की होणार आहे तुमची. आणि म्हणून वाट पाहायची. संदेश आहे तुमच्यासाठी, संदेश आहे विद्यार्थी मित्रांनो. जे हवं ते सहज हाती येऊ नये. थोडी वाट पाहायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याविषयीची ओढ वाढेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे तुम्हाला? वाट पाहायची आहे प्रत्येक गोष्टीची. आता देखील तुम्ही वाट पाहत आहात, मला माहिती आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठीच हा एक अल्पसा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत आम्हा सर्वांना पोहोचता यावं. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून अनेक क्षमता, भाषण संभाषण क्षमता आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला अध्यापन कौशल्य तुम्हाला आत्मसात करायचं आहे, भाषाभ्यास तुम्हाला शिकायचा आहे. सर्व क्षमता तुमच्या विकसित तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. या पाठावर काहीशा कृती दिलेल्या आहेत. बघा, कोणत्या कृती आहेत बरं? आधी आपण पाहिल्यात काही कृती. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये आपण पाहिलीत, किंवा लेखिकेला पुस्तकाच्या दुनियेत कोणत्या गोष्टी मिळाल्या ते आपण पाहिलं. त्याच्याही पलीकडे जाऊन सुट्टीच्या काळात लेखिकेने अनुभवलेल्या गोष्टी त्या आपण पाहिल्यात. या सगळ्या कृती आकलन कृतीसाठी आहेत आपल्याला दिलेल्या. याशिवाय लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, वाट पाहणे प्रक्रियेत समाविष्ट गोष्टी कोणकोणत्या, वाट पाहणे प्रक्रियेतून शिकायच्या गोष्टी कोणत्या, आणि वाट पाहण्याचे फायदे कोणते, तुम्हाला सोडवायचं आहे. की या सगळ्याच्यामध्ये आपण सहजतेनं पाठाचं आकलन करत या कृती तुम्ही सोडवू शकणार आहात. आणि शिवाय वाट पाहणे यातली अर्थछटा मी अगदी सुरुवातीला सांगितलं, त्याचे नानाविध अर्थ काय होतात. पाठातील चेतन गुणोक्ती अलंकार यासारखे
वेगवेगळे अलंकारिक वाक्य शोधून लिहा. अशा वेगवेगळ्या कृती तुम्ही पाठातून अभ्यासू शकणार आहात. छानसा अभ्यास करायचा. या पाठाचं जे मूळ उद्दिष्ट आहे, जे गाभा घटक त्याचा आहे, ते गाभा घटक कोणता आहे तर बुद्धी, भावना आणि तर्क याचा मेळ जो आहे तो मेळ यातून खऱ्या अर्थाने आपल्याला घालायचा आहे. आणि या दृष्टिकोनातून माझी सर्व मुलं छानसा अभ्यास करणार आहात आणि शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2021ला तुम्ही अगदी घवघवीत यश संपादन करणार आहात. त्यासाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.